ही वाटते. तर मागं आपण पाठ जे आहेत ते आपण अभ्यासलेले होते. व्याकरणाचे पाठ पण आपण काही जे आहेत ते घेतलेले आहेत. आज एक नवीन असा घटक आपण जो आहे तो अभ्यासणार आहोत. त्या नवीन विषय व्याकरणातला खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला परीक्षेला पण विचारला तो गेल्या वर्षी तुम्ही स्कॉलरशिपमध्ये पण तो जो पाठ आहे तो अभ्यासलेला असेल. बरोबर सर्वजण? तर व्याकरणातला तुमच्या कविता, कथा साधारणतः धडे जे आहेत ते झालेले असतील भाग 3 मध्ये. सर्वांचे झाले सर्वांच्या शाळेमध्ये भाग 3. हो सर. सर लास्ट वाला चालू आहे. लास्ट वाला चालू आहे. बर. अजून बाकीच्यांचं काय सर सुरू झाले. आहे? सर झालेले आमचे आहेत. झाले सर आमचे. फुलपाखरे. बर. अजून कोणाचे राहिलेले आहेत? तर नवीन एक घटक आपण व्याकरणातला अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण दिलेला असेल. तर हा नवीन घटक जो आहे तो आपण काय करणार आहोत आज अभ्यासणार आहोत. या नवीन घटकाचं नाव आहे समास. या नवीन घटकाचं नाव काय आहे? समास. मी अगोदर स्क्रीन शो करण्याऐवजी अगोदर मी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. कशाला म्हटलं तरी समास? समास म्हणजे काय? कुणाचा तरी बॅकग्राऊंड जो आहे तो चालू आहे. सगळेजण आपला माईक बंद करा. तर मग जेणेकरून आपला क्लास जो आहे तो डिस्टर्ब होणार नाही. ज्याला येते त्याने सांगायचे. समास म्हणजे काय? कशाला म्हटलं जातं समास? समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेले एक नवीन शब्द. तयार झालेले एक नवीन शब्द. बर. अजून बाकीच्यांना काय सांगता येईल? समास म्हणजे काय? समासामुळे कशाला वाक्य म्हटलं आता? सर समासामुळे वाक्य लहान, सोपे आणि अर्थपूर्ण होतात असं मला वाटतं. बर. अजून कोण सांगतंय? मानसी? अपूर्वा? काय समास तुम्ही गेल्या वर्षी अभ्यासलेला असेल. बरोबर सर्वजण? हा झालेले आहेत समासाचे. स्कॉलरशिप परीक्षेमध्ये जो आहे तो हा समास हा घटक जो आहे तो आपला साधारणतः झालेला आहे. तर मग काय समास म्हणजे काय? कशाला म्हटलं जातं समास? सर मी एक्झाम्पल देऊ? हो. राजा प्लस पुत्र. आणि वेट सांगणार आहे. बरेच जण आपल्या आई बाबांच्या अकाउंटने लॉग इन झालेले असेल मेलने. तर तुम्ही इथे मला मेसेज करू शकता की तुमचं नाव काय आहे, की जेणेकरून मी तुमच्या नावाने जे आहे तर तुम्हाला जे आहे ते हे करता येईल. सतीश पाटील किंवा बऱ्याच मुली पण आहेत की ते आपल्या वडिलांच्या नावाने जे आहे ते जॉईन झालेले असतील. तर इथे मला मेसेज करून सांगा की सर काय तुम्ही कोणत्या नावाने जे आहे ते जॉईन झालेले आहे, की जेणेकरून मग आपल्याला घेता येईल डिटेल्स. उदाहरण सांग आता तू. सर राजा प्लस पुत्र राजपुत्र, देव प्लस आलय देवालय, गृह प्लस कार्य गृहकार्य असं. बर. अजून कोण सांगतंय? सतीश पाटील नावाने एक जॉईन रेज हँड केलंय. काय बरं? तुमचं जे तुझं नाव जे असेल ना इथे आपलं मेसेज मध्ये टाकून ठेव, की जेणेकरून मला तुझं जे नाव आहे खरं नाव ते घेता येईल. बोलू शकतेस. शब्दातील एकत्रितकरणाला समाज असे म्हणतात. बर. अजून कोण सांगतंय? समास म्हणजे काय? अजून कोण सांगतंय? कशाला म्हटलं आता समास? हो. सर देव प्लस आलय देवालय. देवालय हे आपल्याला तुम्हाला साधारणतः सगळ्यांना माहीत झालंय की काय आहे.
पण समासाची व्याख्या शब्दशः काय आहे? समास म्हणजे काय? दोन शब्दांना जोडणारा सामासिक शब्द, त्याला जोड शब्द असंही म्हटलं जातो आपण बऱ्याच वेळा. मोठा शब्द किंवा सामूहिक असा शब्द. उदाहरणार्थ इथे पहा, स्क्रीनवर पण दिसेल की खालील वाक्य तुम्हाला वाचायची. चंद्राचा उदय झाला, चंद्रोदय. आता बऱ्याच वेळा आपण म्हणतो की अरे चंद्र उगवलेला आहे किंवा सूर्योदय झालेला आहे, सूर्याचा उदय झालेला आहे, बरोबर. आता चंद्राचा उदय, आता आपले रात्र आहे आणि साधारणतः चंद्राचा उदय झालेला म्हणजे चंद्र दिसत आहे, तर त्याला काय म्हटलं जातं? चंद्रोदय मराठीमध्ये. म्हणजे हे दोन शब्दाऐवजी एक शब्द जोडून जो जोड शब्द जो आहे तो उच्चारला जातो. जसं की सकाळ, सूर्य उगवलेला आहे किंवा सूर्याचा उदय झालेला आहे, त्याला सूर्योदय आपण साधारणतः म्हणतो. किंवा दिवसामागून दिवस चालले तशी त्याची प्रतिष्ठा वाढत आहे. दिवसामागून दिवस, आणि तिथे काय वापरलेलं आहे? दिवसेंदिवस त्याची प्रतिष्ठा वाढत आहे. म्हणजे अ गटामध्ये पहा, साधारणतः इथे जास्त डिटेलमध्ये शब्द दिले, म्हणजे दोन मोठे शब्द दिले आहे. आणि ब गटामध्ये साधारणतः तुम्हाला जे आहेत तर काय दिलेलं आहे? एक जोड शब्द जो आहे तो दिलेला आहे. चंद्रोदय आहे, दिवसेंदिवस आहेत, हे दोन शब्द आहेत. म्हणजे काय की एक जोड शब्द, अर्थपूर्ण जोड शब्द जो आहे तो तयार झालेला आहे. मग दोन्ही गटातील वाक्याचा अर्थ हा एकच आहे. आहे का एकच, का वेगळा आहे? तर कुणाला वाटतंय सर हा वेगळा अर्थ आहे? चंद्राचा उदय झाला, चंद्रोदय की सूर्योदय आहे त्याचा अर्थ? बरोबर आहे का? हॅलो. सर एकदा रिपीट बोला ना. हे जे मी सांगितलं स्क्रीनवर जे दिसते, चंद्राचा उदय झाला, चंद्रोदय, दिवसामागून दिवस चालले तशी त्याची प्रतिष्ठा. दिवसामागून दिवस आणि चंद्राचा उदय, हे जे ब गटामधले जे त्याची उत्तरं दिलेली आहेत किंवा जोड शब्द दिलेले आहेत, ते बरोबर आहे का ते जे वेगळे आहेत? की साधारणतः इथे उत्तर दिली पहा, दोन गटामधील शब्द सारखे आहेत का? म्हणजे हे सारखे आहे का शब्द, त्याचा अर्थ सारखा आहे का? हो सर. तर का आहे. अ गट व ब गटामधील शब्दांमधील फरक साधारणतः जो आहे तो, चंद्राचा उदय झाला म्हणजे मोठा शब्द साधारणतः आलेला आहे, चंद्राचा दोन शब्द आलेले आहेत आणि त्याचा जोड शब्द सामासिक शब्द आपण साधारणतः म्हणतो चंद्रोदय. दिवसामागून दिवस, दिवसेंदिवस, अशी साधारणतः जी आहे ती शब्दांमध्ये यातला फरक आहे. अर्थ मात्र त्याचा काय आहे? सारखाच आहे. पुढं, तर बोलण्याच्या ओघात आपण काय करत असतो? शब्दातील परस्पर संबंध दाखवणारी विभक्ती प्रत्यय व काही शब्द गाळून सुटसुटीत असे शब्द तयार होतात. उदाहरणार्थ, ग्रंथाचे आलय, ग्रंथालय. शब्दांच्या अशा एकत्रीकरणास समास असे म्हणतात. शब्दांचे एकत्रीकरण आहे, त्याला जोड शब्द किंवा सामासिक शब्द असतात. शब्दांच्या ज्या एकत्रीकरणास जो शब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द असे म्हटलं जातं. म्हणजे जो जोड शब्द होतो, मोठ्या शब्दाचं साधारणतः एकत्रीकरण, जो दोन शब्दांचं एकत्रीकरण होतं, समाविष्ट होतं आणि त्यातून एक नवीन शब्द तयार होतो, त्याला ह्या अशा एकत्रीकरणाला जो आहे तो समास असे म्हटलं जातं. त्याची व्याख्या, शब्दांच्या या एकत्रीकरणास जो शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असेही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सामासिक शब्द. मग ह्या जो सामाजिक शब्द आहे तो कशा प्रकारचा आहे, काय आहे, तर याची माहिती आपल्याला जी आहे ते आज प्रस्तुत हा जो साधारणतः धडा आहे, सॉरी, हा घटक जो आहे ते या घटकामध्ये आपण करणार आहोत. मग शब्दांचे कलात्मक एकत्रीकरण, साधारणतः दोन किंवा अधिक शब्दांचे विभक्ती प्रत्यय गाळून केलेले एकत्रीकरण म्हणजे समास होय. या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सामासिक शब्द. ही शब्दशः आपण साधारणतः काय पाहिलेले आहे? समासाची व्याख्या काय? दोन किंवा अधिक, काय, दोन किंवा अधिक शब्दांचे विभक्ती प्रत्यय गाळून केलेले एकत्रीकरण म्हणजे समास. आणि या प्रक्रियेतून
तयार होणारा जो शब्द आहे त्याला सामासिक शब्दाला सामासिक शब्द असे म्हटलं जातं. पुढे आता सामासिक शब्दांचा विग्रह कशा स्वरूपाचा आहे किंवा शब्द कशा स्वरूपाचे आहे, तर आपण चंद्रोदय, तर चंद्राचा उदय म्हणजे सामासिक शब्द आणि त्याचा विग्रह कशा प्रकारे होतो ते पाहणार आहोत. चंद्रोदय, त्याचा चंद्राचा उदय. दुसरं दिवसेंदिवस, दिवसा मागून दिवस. ज्ञानामृत, इथे स्क्रीन दिसते सर्वांना? येस सर. हा, चंद्रोदय तर तसा सूर्योदय आहे, सूर्याचा उदय, बरोबर. दिवसेंदिवस, दिवसा मागून दिवस. ज्ञानामृत, ज्ञानरूपी अमृत, त्यालाच ज्ञानामृत म्हणतात. पंचारती, 5 आरत्यांचा समूह. 5 आरत्यांचा समूह, तो पंचारती जे आहे आपण म्हणतो. नवरात्र आहे, बरोबर. नवरात्री, 9 रात्रींचा उत्सव वेगवेगळ्या प्रकारचा आहे. गणेश उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, वेगवेगळ्या. तर हे जे सामासिक शब्द आहे त्याच्यापासून त्याचा केलेला विग्रह म्हणजे सामासिक शब्दाची फोड करून मूळ शब्द दाखवण्याच्या पद्धतीला समासाचा विग्रह असे म्हणतात. म्हणजे सामासिक शब्दाची फोड करून जो आहे तो मूळ शब्द दाखवणाऱ्या किंवा दाखवण्याच्या पद्धतीला जो आहे तो समासाचा विग्रह असे म्हटले जाते. त्यालाच समास काय आहे, समासाचे प्रकार आपण जे आहे ते आज जे आहे ते अभ्यासणार आहोत. तर अशा प्रकारे जे आहेत काय आहे याची थोडक्यात आपण जो आहे तो पार्श्वभूमी साधारणतः बघितलेली आहे. समासात कमीत कमी 2 शब्द असावे लागतात आणि त्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हटलं जातं. तर या दोन्ही पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे 4 प्रकार जे आहेत ते साधारणतः पडले जातात. समासाचे किती प्रकार पडतात? 4. कोणाला कोणाला माहिती सांगता येईल का? गेल्या वर्षी झालेले आहेत. कोण कोण सांगतंय? तर मी मग नंतर दाखवतो स्क्रीनवर. ज्याला येतंय त्यांनी रेज हँड करायचं की समासाचे प्रकार किती व कोणते. समासाचे प्रकार किती व कोणते? कोण सांगते? अपूर्वा, मानसी. समासाचे प्रकार किती व कोणते? हा, भाव आणि सर एवढं माहित नाहीये, पण मग जेवढे लक्षात येते ते सांगते. बर. अवयवी भाव, हा, तत्पुरुष आणि बहुव्रीही आणि अजून एक कोणता तरी आहे सर, आठवत नाहीये. बर. सतीश पाटील. हा, तुझं नाव मला माहित नाही. हा, द्वंद्व समास. बर. दीपाली. भाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अगदी बरोबर, खूप छान. तर समासाचे हे जे 4 प्रकार आहे, अव्ययी भाव समास, तत्पुरुष समास, त्यानंतर द्वंद्व समास, द्वंद्व द ला व आहे द्वंद्व, आणि बहुव्रीही समास. हे साधारणतः 4 प्रकार आहेत. 1, 2, 3 आणि 4 असे 4 प्रकार साधारणतः आहेत. त्याचे पण उपप्रकार आहेत. तुम्हाला यावर्षी किंवा पुढच्या वर्षी जे आहेत हे समासाचे प्रकार जे आहेत ते विचारले जातात. 2, 2, 3, 3, 4, 4 प्रकार साधारणतः त्याचे उपप्रकार पण आहेत. आता अव्ययी भाव समास जो आहे तो काय आहे, तर त्यामध्ये साधारणतः थोडक्यात कुणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तर स्क्रीनशॉट काढा, किंवा तुम्ही वही पेन असेल तर वहीमध्ये लिहून घेतले तरी चालेल. शॉर्टमध्ये शक्यतो स्क्रीनशॉट आपण फोटोमध्ये नंतर पाहत नाही, पण तुम्ही नोट डाऊन केलं साधारणतः तर ते चांगलं राहील. हा, तर अव्ययी भाव समास यालाच पहिले पद प्रधान आहे, म्हणजे पहिलं पद जे आहे ते मुख्य मानलं जातं. त्यालाच अव्ययी भाव समास असेही म्हटलं जातं. ज्यामध्ये पहिले पद महत्वाचे आहे त्याला अव्ययी भाव समास असे म्हटलं जातं. पहिलं पद प्रधान आहे. आता दुसरं पद, तर दुसरं पद काय आहे, म्हणजे साधारणतः तत्पुरुष समास जो आहे प्रकार, तर त्यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. दुसरं अक्षर किंवा दुसरं पद. साधारणतः व्याकरणिक भाषेमध्ये समासामध्ये पहिले पद,
दुसरं पद हे म्हटलेलं आहे. आता पुढे पाहूया द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद जे आहेत ते काय आहे, महत्वाचे आहे किंवा दोन्ही पद जे आहे ते प्रधान आहे, मुख्य आहे, मानले जातात. त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. पुढे बहुव्रीही समास की ज्यामध्ये तिसरं पद महत्वाचं आहे, म्हणजे पहिलं पण नाही, दुसरं पण नाही, तिसरं पद महत्वाचं आहे, त्याला बहुव्रीही समास असे म्हणतात. अव्ययीभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही असे 4 समासाचे प्रकार आहेत. आणि कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावर समासाचा प्रकार जो आहे तो साधारणतः ठरतो. तुम्हाला उदाहरण जसं आपण पाहणार आहोत तर तुम्हाला त्यावर अंदाज येईल की साधारणतः आपण कशा प्रकारे जे आहे ते उदाहरण ओळखले जातात. तर पाहूया आपण एक एक समासाचं उदाहरण. अव्ययीभाव समास यामध्ये पहिलं जे साधारणतः आहे ते पहिले पद महत्वाचे असून बहुधा ते अव्यय आहे. वैशिष्ट्य दुसरं, संपूर्ण सामासिक शब्द हा क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो. उदाहरणार्थ यथाशक्ती, जागोजागी, आमरण, प्रत्येक गावी. आपण साधारणतः म्हणतो यथाशक्ती, जागोजागी, आमरण हे जे आहेत तर म्हणजे यामध्ये काय आहे तर पहिलं पद महत्वाचं आहे. साधारणतः पहा मग कसे आहेत, प्रत्येक गावी, जन्मापासून आणि प्रत्येक पावलावर, जागोजागी, जागोजागी या शब्दाचं साधारणतः आपण अव्ययीभाव समासाची जी आहे ती वैशिष्ट्ये तुम्हाला आपल्याला इथे पाठ्यपुस्तकामध्ये पण आहेत. इथे दिलंय का नाही, एकच मिनिट बघूया आपण का पुढचा नाही, दुसऱ्या याच्यावर स्क्रीनवर साधारणतः आहे. हा, इथे दिलेले पहा, अव्ययीभाव समास गरजूंना, दिसते स्क्रीन सर्वांना? यस हो सर. यस Yes, सर. sir. हा, खालील उदाहरणे अभ्यासा व सामासिक शब्द अधोरेखित करा. तर गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यथाशक्ती काय बरं शब्दशः अर्थ यथाशक्ती, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. कोण सांगतंय यथाशक्ती? श्रुती, निर्जला, कोण सांगतंय? अवयवीभाव सर. नाही नाही, ते तर आहेच, अव्ययीभाव आहेत, अव्ययीभावाचे प्रकार. पण मी यथाशक्ती आता साधारणतः मी वाक्य वापरलेलं, हा सांगतो, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. काय आहे साधारणतः? सर प्रश्न रिपीट करा ना. गरजूंना इथे मी दिले बघा, पहिलं अ दिले, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. या यथाशक्तीचा अर्थ काय? या यथाशक्तीचा अर्थ काय? कोण सांगतं? यथाशक्ती म्हणजे लवकर, गरजूंना जे आहे ते आपण लवकरात लवकर साधारणतः यथाशक्ती, यथावकाश आपण म्हणतो की नाही साधारणतः, तर ती मदत जी आहे ती आपण करायला हवी, त्याला म्हटलं जातं यथाशक्ती जी आहेत. पुढे, त्या शहरात जागोजागी वाचनालय आहे. जागोजागी, आता इथे पहिले पद महत्वाचे असून ते बहुधा अव्यय असते. इथे पहिला वैशिष्ट्य दिले. आता जागोजागी, जागोजागी म्हणजे काय, प्रत्येक जागी, ठिकठिकाणी आपण म्हणतो, ठिकठिकाणी, जागोजागी, बरोबर. क्रांतिकारकांनी देशासाठी आमरण जे आहेत ते कष्ट सोसले. आमरण देशासाठी, आमरण, ज्याला मरण नाही असे आमरण आपण म्हटलं जातं साधारणतः. तर संपूर्ण सामासिक शब्द हा क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे काम करत असतो. आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृत मध्ये अव्यय असं म्हटलं जातं. आता जागोजागी या शब्दामध्ये अव्यय दिसत नसले तरी विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययीभाव समासामध्ये होतो. आता साधारणतः क्रिया विशेषण अव्ययाचं साधारणतः दिसत नाही, पण इथे काय, प्रत्येक जागी, मात्र तिथे जे आहे तो त्या शब्दाचा वापर केला जातो, म्हणून तिथे जे आहेत तर ते जो आहे तो अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं.
मग हे दिलेले आहे प्रत्येक गावी जन्मापासून आणि प्रत्येक पावलावर. पुढं आहे तत्पुरुष समास. तत्पुरुष समास कशाला म्हटलं जातं? तर तुम्हाला पहिलं समजले अव्ययभाव समास म्हणजे काय? Yes, sir. पहिलं पद महत्वाचं आहे. प्रत्येक गावी जन्मोजन्मी जन्मापासून प्रत्येक पावलोपावली जागोजागी ठिकठिकाणी बरोबर. तर पुढे आहे तेच दाखवलं का एकच मिनिट. पुढचा दुसरा आहे तत्पुरुष समास. दुसरे पद महत्वाचं आहे. काय या समासामध्ये दुसरे पद जे आहे ते महत्वाचं मानलं जातं. मग काय दुसरं पद महत्वाचं? समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते. विग्रह करताना गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावे लागतात. त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. तोंडपाठ, महाराष्ट्र, सप्ताह बरोबर. तोंडपाठ, तोंडपाठ, तोंड आणि पाठ किंवा तोंडाने पाठ. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र आहे त्याला विग्रह त्याची फोड केल्यानंतर. सप्ताह, 7 दिवसांचा सप्ताह. 8 माह बरोबर. 3 माह, 6 माही आपण म्हणतो की नाही 6 माही परीक्षा, वार्षिक परीक्षा. 6 माही म्हणजे काय? 6 महिन्यानंतर किंवा 6 महिन्यांची, किंवा वार्षिक म्हणजे काय 12 महिन्यांची साधारणतः. तर हे साधारणतः त्याचा विग्रह करता आला पाहिजे. सामाजिक शब्द जो आहे तो काय आहे? मग उदाहरणार्थ आपण इथे त्याची तत्पुरुष समासाची वैशिष्ट्ये काय आहेत तर ते पण आपण अभ्यासणार आहोत. तर या समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. त्यानंतर अर्थाच्या दृष्टिकोनातून गाळलेले शब्द आणि विभक्ती ला प्रत्यय हा विग्रह करताना लावला जातो. पुढे जो आहे तर साधारणतः तुम्हाला परत एकदा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पण उदाहरणं जी आहेत ती डिटेलमध्ये दाखवलेली आहेत. इथे पहा अर्णवला अनेक कविता तोंडपाठ आहे. आता म्हटलं की भाऊ मानसीला जे आहेत तर अनेक प्रार्थना अनेक गाणी जी आहेत ते पाठ आहेत बरोबर. तोंडपाठ आहे म्हणजे तोंडाने पाठ आहेत. पूर्ण लन आपण म्हणतो साधारणतः. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. या सप्ताहात क्रीडा महोत्सव आहे की बऱ्याच वेळा आपण पाहतो की या सप्ताहात सहलींचा साधारणतः बऱ्याच वेळा आपण पाहतो की डिसेंबर एंडिंगला बऱ्याच शाळांच्या सहली ज्या आहेत ते शैक्षणिक सहली जात असतात. क्रीडा स्पर्धा आपण स्पोर्ट डे म्हणतो साधारणतः. स्पोर्ट डे वगैरे जे आहे ते साधारणतः डिसेंबर एंडिंग मध्ये साधारणतः असतात. त्यानंतर तुमचं साधारणतः वार्षिक स्नेह संमेलन सुद्धा साधारणतः जे आहे ते असतं. तर या सप्ताहात म्हणजे या वीकमध्ये या आठवड्यामध्ये साधारणतः क्रीडा महोत्सव आहे म्हणजे स्पोर्ट डे. क्रीडा शालेय क्रीडा स्पर्धा जे आहेत ते साधारणतः असतात. मग तोंडपाठ तोंडाने पाठ. महाराष्ट्र महान असे राष्ट्र. सप्ताह 7 दिवसांचा समूह त्याला सप्ताह म्हटलं जातं. तत्पुरुष समास ज्या समासात दुसरं पद महत्वाचं आहे त्याला तत्पुरुष समास असे म्हटलं जातं. अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती आणि त्याचा प्रत्यय करताना जो शब्द घालावा त्यामध्ये लागतो. अशा साधारणतः सामासिक शब्दांचे विग्रह कशा स्वरूपाचे आहेत मग पहा. राजपुत्र काय सांगता येईल सामासिक शब्दांचा विग्रह कसा कराल बरं? राजपुत्र, क्रीडांगण, अष्टकोन आणि अयोग्य. कोण कोण सांगते? मानसी, अपूर्वा, अनुष्का सांगा पटकन. रिपीट करता. हा मी हे जे खाली उदाहरणं दिलेत तर त्याचा विग्रह तुम्हाला करायचा आहे साधारणतः. हे जे सामासिक शब्दांचे विग्रह जसे की सप्ताह 7 दिवसांचा समूह याच्यात दुसरं पद महत्वाचं आहे. 7 दिवसांचा सप्ताह दिवस आलेला आहे. महान असे राष्ट्र महान असे राष्ट्र. हा तर राजपुत्र राजाचा पुत्र. राजाचा मुलगा. क्रीडांगण हा क्रीडांगण खेळण्याची क्रीडेसाठी क्रीडेसाठी अंगण बरोबर. अष्टकोन 8 बाजू असलेला आकार. 8 बाजूंचा कोन. हा अयोग्य हा अयोग्य फार वाईट वागणूक. नाही. तुम्हाला इथं अर्थ नाही विग्रह सांगायचा आहे. अर्थ नाही हे लक्षात सर, ठेवा. समास प्रकारामध्ये जे आहे ते तुम्हाला
अर्थ नाही तर त्याचा विग्रह करायचा. राजपुत्र, राजाचा पुत्र. क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण. इथे वरती पहा, तुम्ही जरा पाहिलं असेल, महाराष्ट्र, सर, महानासी राष्ट्र, सप्ताह 7 दिवसांचा समूह. तसंच अयोग्य, कोणाला सांगता येईल अयोग्य? मी सांगू अनुष्का? हा, अनुष्का सांग. सर, योग्य नाही असे. बरोबर, योग्य नाही असा साधारणतः जो आहे तो अयोग्य. बरोबर आहे. आता पुढचा तिसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे. त्या प्रकाराचं नाव आहे द्वंद्व. इथे जे द्वंद्व बरेच जण उच्चार करताना होतो द्वंद्व, इथे जो आहे तो हलंत आहे. म्हणजे काय, साधारणतः हा जो आहे द्वंद्व समास याचा उच्चार केला जातो. तर द्वंद्व समासामध्ये काय आहे नियम, की दोन्ही पद गौण आहेत, दोन्ही पद महत्वाची नाही, असे इथे पहिलाच नियम दिलेला आहे. पहा, दोन्ही पद महत्वाची नाही. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. ताई गावाहून 4-5 दिवसात परत येईल आणि दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून न्यावे. आता हे साधारणतः उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. तर पाहूया. दोन्ही पद महत्वाची असतात. सामासिक शब्दाचा विग्रह व अथवा किंवा अशा या उभयान्वयी, जसं आपण शब्दांच्या जातीमधलं उभयान्वयी व्ययांचा वापर या द्वंद्व समासामध्ये केला जातो. पुढे दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीचा इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात केलेला असतो, त्याला द्वंद्व समास असे म्हटलं जातं. खाली दिलेले पहा, आई वडील. आई आणि वडील साधारणतः जे आहे ते इथे मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. बरोबर. तर आई वडील, आई आणि वडील उभयान्वयी अव्यय वापरलेला, आई किंवा वडील नाही, वैकल्पिक नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः वैकल्पिक समाहार, इतर द्वंद्व समास ही प्रकार आहेत त्या पुढे. पण आई वडील म्हणजे आई आणि वडील दोन्ही पद जे आहे ते महत्वाची इथे नाही, तर साधारणतः म्हटलं जातं. म्हणून आई वडील. 4-5, 4 किंवा 5. आता बरेच जण म्हणतील 4 आणि 5, तर नाही. तर 4 किंवा 5. अंथरूण पांघरून, अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे, त्यालाच अंथरूण पांघरून असेही म्हटलं जातं. आता खालील सामासिक शब्दांचा विग्रह करा. भाजीपाला, सुख दुःख, स्त्री पुरुष, केर कचरा. समजलेला असेल त्याचा विग्रह सांगायचा आहे. भाजी आणि पाला. भाजी आणि पाणी. सुख किंवा दुःख. सुख किंवा दुःख. बर. अजून? स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष. बर. आणि केर कचरा. केर आणि कचरा. केर आणि कचरा. द्वंद्व समास. आई आणि वडील, भाजी आणि पाला, सुख आणि दुःख, स्त्री आणि पुरुष. म्हणजे दोन्ही पद समान, मला सांगताना जे आहे ते सुरुवातीला हे झालं की दोन्ही पद समान महत्वाची आहे. महत्वाची नाही असं नाही, इथे महत्वाची आहे आणि शेवटचा बहुव्रीहीमध्ये महत्वाची नाही, तिसरं पद महत्वाचं आहे. म्हणजे द्वंद्व समासामध्ये अव्ययभाव समास ज्यामध्ये पहिलं पद महत्वाचं आहे, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद सुद्धा महत्वाची आहेत. जे आई आणि वडील, इथे आपल्याला और नाही दाखवायचं की आई किंवा वडील नाही, तर आईचं जेवढं स्थान आहे तेवढंच वडिलांचं पण आहे, म्हणजे आई आणि वडील. आता भाजीपाला, पाला म्हटलं तर तो गवताचा भाग झाला. बरोबर. गवताचा भाग झाला की आपण म्हणतो की शेळी मेंढी वगैरे जे आहे ती गाय वगैरे आहे तो पाला खातो. पण भाजी, बरोबर, तर भाजी पाला असं, म्हणजे भाजी आणि पाला हे दोन्ही पद सुद्धा महत्वाचे आहेत. स्त्री आणि पुरुष. स्त्री किंवा पुरुष आपण वैकल्प तुम्हाला पर्याय नाही दिलेला, तर स्त्री आणि पुरुष हे दोन्ही सुद्धा महत्वाचे आहे. सुख दुःख, जसं सुख आहे तसं दुःख पण आहेत. म्हणजे आपण सगळे दिवस सुखाचे नाही आहेत, तर त्यामध्ये दुःख पण असतात. म्हणून सुख आणि दुःख या दोन्हींचा संगम साधारणतः असतो. आणि हे चारही विकार मग इथं पाहिलं जातं की दोन्ही पद समान महत्वाचे आहे. विग्रह व अथवा किंवा आणि किंवा अशा या अव्ययांनी जे आहे ते साधारणतः द्वंद्व समासाचा जो आहे तो विग्रह केला जातो. मग द्वंद्व समासाचे इतरेतर द्वंद्व समास, समाहार द्वंद्व समास, तर हे साधारणतः जे आहे ते तुम्हाला काय केले जातात,
प्रकार जे आहेत ते अभ्यासायला आहेत. का झाले तुमचे प्रकार? समासाचे उपप्रकार. मानसी, अपूर्वा, अनुष्का, झाले तुमच्या शाळेमध्ये समासाचे उपप्रकार? नाही सर. नाही झालेले. बरं, आपण पुढच्या तासाला, कारण एका तासामध्ये पूर्ण समासाचे सगळे प्रकार होणार नाही, तर आपण जेव्हा तुमची ही टेस्ट परीक्षा होईल तर त्यानंतर आपण परत हे जे आहे ते समासाचे उपप्रकार पण घेणार आहोत. सर आता सेमिस्टरला फक्त हेच येऊ शकतं ना, ते नाही येऊ शकत ना? काय या तुम्हाला जे आहे युनिट टेस्टला. समासाचे हां. उपप्रकार सर. हो, हो. तुम्ही साधारणतः आता आपल्या इथे ऑनलाईनला तुम्हाला जेवढं मी घेतलेलं आहे तेवढंच येणार आहे. पण शाळेमध्ये पण एकदा त्या विषयांच्या शिक्षकांना विचारून घ्या, की सर साधारणतः व्याकरणातले प्रकार वगैरे कोणकोणते आहेत, परीक्षेला कोणकोणते येणार आहेत, त्याचे उपप्रकार पण आहेत का? तर या सर्व गोष्टींची जी आहे ते साधारणतः माहिती जी आहे ती तुम्ही शाळेत घ्यायची आहे. ओके सर. ओके सर. तर समजलाय द्वंद्व समास? येस हो सर. सर. हा, काय द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये एक एक जण सांगा तोपर्यंत. एक एक. दोन शब्दांना समान महत्व असणे, म्हणजे असते. ओके. अजून अजून कोण सांगताय? सर विग्रह करताना आणि शब्द वापरता येतो. बरोबर. उभयान्वयी अव्ययाने साधारणतः जो आहे तो तुम्हाला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. आणि आता पुढचा साधारणतः आपला प्रकार आहे तो आहे बहुव्रीही समास. या बहुव्रीही समासामध्ये साधारणतः जे आहे ते दोन्ही पद गौण आहे, म्हणजे महत्वाची नाही. तिसऱ्या पदाचा बोध हा साधारणतः होतो. मग या समासामध्ये दोन्ही पद महत्वाची नसतात, तिसऱ्या पदाचा बोध केला जातो. म्हणजे दोन्ही पदांशिवाय तिसऱ्या पदाचा बोध होतो. विशेषण म्हणून, म्हणजे सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचा विशेषण असतो. म्हणजे विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. साधारणतः आपण विशेष माहिती सांगणारा जो आहे तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण साधारणतः असतो. मग काय आहे बहुव्रीही समासाचे उदाहरण पाहूया आपण. अनंत, नाही अंत ज्याला तो. आपण अथांग म्हणतो ज्याला काय नाही, अथांग, अनंत, की ज्याला कुठल्याही स्वरूपाचं नाही. चौकोन, चार आहेत कोण, ज्याला तो. लंबोदर, लंब आहे उदर, ज्याचा असे तो. कोण आहे, गणेश आहे. निर्धन, निधून म्हणजे निघून गेले आहे धन, ज्याच्यापासून तो. निर्धन, निघून आहे तिथे चुका आहे लेखनात, म्हणजे निघून गेले आहे धन, ज्याच्या असून तो. आता या बहुव्रीही समासाची म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नाही, तिसरं पद महत्वाचे. अनंत, समजले? अनंत, नाही अंत ज्याला तो, ज्याला अंतच नाही असा तो. चौकोन, चार आहेत कोण, ज्याला तो. तिसरं लंबोदर, लंब आहे उदर. कोणाचं लंब आहे उदर? उदर लंब आहे म्हणजे मोठा आहे, साधारणतः लांब आहे. कोण आहेत? गणेश आहेत, की ज्यांना गजानन असंही म्हटलं जातं, लंबोदर असंही म्हटलं जातं. विविध प्रकारची नावं आहे. एकदंत आहेत, बरोबर. तर विनायक आहे, वरद विनायक आहे. तर तसंच लंबोदर सुद्धा म्हटलं जातं, जसे की गणेशाची आरती वगैरे करताना आपण पाहतो. आता निर्धन, की ज्याच्याकडे काहीच नाही, की निर्धन आहे, की तो कुठल्याही प्रकारचा पैसा पाणी किंवा आहे, तो असा साधारणतः आहे तो निर्धन व्यक्ती. आणि शेवटचं साधारणतः तुम्हाला जे आहेत तर अशा प्रकारे बहुव्रीही समासाची उदाहरणं ही दिलेली आहेत. उदाहरणार्थ मी सांगतो आता बहुव्रीही समासाची काय काय आहे. अनंत, नीरस, दशमुख, निर्बल आणि मूषक वाहन.
निघून गेले आहे धन ज्याच्यापासून असे ते लंब आहे उदर ज्याचा असा तो हेच आहेत. दोन्ही पदे महत्वाची नसून दोन्ही पदामध्ये तिसऱ्या पदाचा बोध होतो. या सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण साधारणतः असते. लंबोदराला मोदक आवडतात. दुष्काळात निर्धनाने कुणाकडे बघावे. साधारणतः आपण 5 मिनिटं थोडा क्लास जो आहे तो साधारणतः थोडं लवकर हे करणार आहोत. थोडं काम असल्यामुळं अर्जंट काम आल्यामुळं तर थोडंसं तुम्हाला जे आहे ते मी उदाहरणं जे आहे ते ग्रुपवर जे आहे ते पाठवणार आहे सोडवायला. तर बहुव्रीही समासाची तुम्हाला समजलंय? यस सर. मी आता साधारणतः उदाहरण देणार आहे. आता उदाहरण मी तुम्हाला उदाहरण देतो. इथे आपल्या पुस्तकातल्या याच्यामध्ये पण आहे ते सोडवायचे. बघूया म्हणजे साधारणतः हे कळेल. आणि तिन्ही आपले जे चारही जे प्रकार आहेत तर त्यांच्यावर आधारित साधारणतः एक प्रश्नपत्रिका साधारणतः पर्याय जी आहेत तर ती पण मी जी आहे ती ग्रुपवर पाठवली जाईल तर ती सोडवायची आहे. हे आपलं जे झालेलं होतं स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात. अनंत अथांग. अथांगाचं काय सांगता येईल रे? अथांग, अभंग. अभंग कोण सांगता येईल? त्याचा विग्रह कोण करता येईल? अभंग. तुम्ही आता अगोदर पण पाहिलं अमरण. बरोबर, अमर, अमरण. तर तसंच अनंत. शिक्षकांनी चौकोनाचे गुणधर्म शिकवले. चौकोनाचे. लंबोदराला मोदक आवडतात. लंबोदर. आणि दुष्काळात निर्धनाने कोणाकडे बघावे. निर्धन व्यक्ती आहेत. इथे सामासिक शब्द आणि विग्रह दिलेले आहेत. अनंत नाही अंत ज्याला तो. चौकोन चार आहेत कोण ज्याला तो. लंबोदर लंब आहे उदर ज्याचे असा तो. निर्धन निघून गेले आहे धन ज्याचा पासून असा तो. आता खाली 4 उदाहरणं दिलेत. त्या उदाहरणाचं पाहूया आपण. तुम्हाला बहुव्रीही समासाची साधारणतः हे 4 उदाहरणं कोणाला सोडवता येतं सांगा पटपट. सर पहिल्याचं नीरस आहे ना. नाही ज्याच्यात रस. नाही ज्याच्यात रस असा तो. श्रुती दशमुख. दशमुख कोणाला आहेत? सर मी सांगू अनुष्का? सर हा सर 10 मुखे. बरोबर. त्याला दशानन असंही म्हटलं जातं. दशमुख किंवा 10 मुख आहे असा ज्याचा तो म्हणजे दशमुख. सर निर्बल. निर्बल कोण सांगतंय? जल नाही असा पाण्याविना. सर नाही ज्याला बोलते. बरोबर. आणि मूषक वाहन? मोषक आहे ज्याचे वाहन तसा तो. बरोबर आहे. मोषक आहे वाहन ज्याचं असा तो. साधारणतः हे दिलेलं आहे. अगदी बरोबर. तर 4ही प्रकार व्यवस्थित समजले सर्वांना का काही आहे? काही प्रश्न? त्याचे उपप्रकार आपण नंतर डिटेलमध्ये घेणार आहोत. मी याच्यावर तुम्हाला साधारणतः प्रश्न पत्रिका पण देणार आहेत की तुम्हाला उदाहरणे सोडवायला की ज्याचे करून व्यवस्थित तुम्हाला अजूनही चांगल्या प्रकारे समजेल. सर आपली ऑनलाईन क्लासची टेस्ट होणार आहे ना? हो. तुम्हाला जे आहे ते सांगितलं जाईल. आपले जेवढे 3-3, 4-4 जे पाठ असतील तेवढे तुम्हाला जे आहे ते असणार आहेत. याची साधारणतः गुगल फॉर्मची जर लिंक जर तयार झाली तर साधारणतः मी 2-3 दिवसात तुम्हाला पुढच्या क्लास पासून दिले जाईल. त्या टॉपिक वाईज जे आहे ते आपण गुगल फॉर्मचे साधारणतः 15-15, 20-20 प्रश्न मार्कांची परीक्षा आपण घेत जाऊया प्रत्येक क्लासमध्ये की जेणेकरून तुम्हाला पण समजेल. सर ग्रुपवर सेंड. ऑनलाईन होणार आहे का? तुम्ही PDF पाठवशाल ग्रुपवर? काय? टेस्ट ऑनलाईन घेणार आहे की? हो. अरे गुगल फॉर्म सारखी तुम्हाला लिंक असेल साधारणतः ते की ज्यामध्ये तुम्हाला पर्यायवाची MCQ क्वेश्चन साधारणतः 4 बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. किंवा लेखीची पण एखादे जे आहे ते साधारणतः चाचणी परीक्षेची पण ते पण साधारणतः तुम्ही घरी सोडवू शकता. त्यानंतर तुम्हाला उत्तरपत्रिका पण दिली जाईल आणि ती साधारणतः तुम्हाला जे आहे ते चेक करायची आहे. तसं पण असेल. आता जसे क्लासमध्ये तुम्हाला सांगतील मॅम वगैरे तर त्यानुसार
जी परीक्षा आहे ती साधारणतः पुढच्या महिन्यात साधारणतः 2-3 आठवड्यानंतर साधारणतः तुमची होईल. बरं आता पहा, खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नावे लिहा. आपण एवढे घेऊया आणि मग थोडं थांबूया. चला, चहा पाणी विग्रह काय आहे आणि समासाचे नाव प्रत्येकाने एक एक सांगा. कोण सांगतंय? चहा पाणी. चहा आणि पाणी सर. चहा आणि पाणी. बर, कोणता समास आहे? ज्यामध्ये उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो असं कोणतं आहे? सर द्वंद्व समास. द्वंद्व समास. अगदी बरोबर आहे. चहा आणि पाणी, कारण दोन्ही महत्वाचं आहे. फक्त पाणीच आहे का नाही? काही चहा आहे, त्यानंतर चहा पावडर पण असते, अद्रक पण असतं, दूध पण असतं, पण मुख्य घटक चहा आणि आपण साधारणतः म्हणतो. हा, बर. क्षणोक्षणी. सर प्रत्येक क्षणाचा भंग सर. हा, प्रत्येक क्षणाला. क्षणाचा भंग. प्रत्येक क्षणाला. बरोबर. समासाचे नाव काय आहे? तत्पुरुष. तत्पुरुष समास. अगदी बरोबर. त्रिभुवन. हिमाचा पात. त्रिभुवन. 3 भ्रुवांचा. 3 भुवनांचा. बरोबर. समूह. 3 भुवनांचा समूह. कोणता समास आहे? कोणता समासाचं नाव? 3 भुवनांचा समूह. समूह दर्शक जो शब्द आहेत, मग काय आहे? समूह. तत्पुरुष समास. काय आहे? तत्पुरुष समास. गजानन. गजानन. काय आहे गजानन? सांगा लवकर. गजानन. गज आहे आनंद ज्याचा असा तो. आता जे झालेलं आपलं बहुव्रीही समास. तर साधारणतः अशा प्रकारे समास म्हणजे काय, समासाचे प्रकार हे आज आपण काय केलेले आहेत? अभ्यासलेले आहेत. राहिलेले समासाचे उपप्रकार आपण पुढच्या तासाला जे आहे ते अभ्यासणार आहोत. समजले सर्वांना? हो सर. येस सर. सर